तर आम्ही वडिलांचा खुराक पाहिला, आमच्या वडिलांचा पण खुराक म्हणून एवढं मोठं शरीर होतं. त्यांनी एकदा आहे ना आपले नाही का गावखेड्यामध्ये बाहेर अंगणामध्ये एक 4 विटा ठेवलेल्या असतात, सरपण गाऊन पातेलं ठेवतात. तर ते पातेलं मध्ये नाही का तसलं पातेलं मोठं काळं झालेलं ते म्हणजे ह्याच्यासाठीच ते तुमचे हाडकं उकळायची. बरोबर आहे, म्हणजे आखणी म्हणतात त्याला. तर ती हाडकं इतकी उकळायची की ते हाडकं भुस्सा झाला पाहिजे, भुस्सा नाही त्याचं पाणीच झालं पाहिजे आणि त्याचं वस्त्रगाळ करून ना प्यायचे. ते तुपाच्या 10 पट ताकद त्याची. ते तुम्ही बघितलं, दीड ग्लास दीड ग्लास जर पेलं ना ते एका वेळेस तर त्याने जो कष्ट करीन तोच तो पचू शकतो. नाही तर दुसऱ्याचं काम नाही, नाही त्याचं आतडं बाहेर येणार डुंगरावाट. अरे बापरे, एवढं ते ताकदीचं. जय हिंद, जय भारत. मी हवालदार नारायण सनगर आज अशा एका व्यक्तीकडे आलेलो आहे जे 1963 साली ज्या व्यक्तीवरती अन्याय झाला आणि महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर मिळायची होती पण मिळाली नाही, असे पैलवान संभाजी काळोखे जे आज आपल्यात हयात नाहीत. त्यांना उपमहाराष्ट्र केसरी गाव त्यांचं देहवा आहे जे पुण्याच्या नगरीमध्ये आहे आणि ज्ञानेश्वरांच्या समाधीचं स्थान असणारं हे तुकाराम महाराजांची देहू अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहे. त्यांचा चिरंजीव, त्यांचं नाव आहे तानाजी संभाजी काळोखे जे महाराष्ट्र चॅम्पियन आहेत 1979 सालचे आणि एक नामांकित पैलवान. यांच्या घरचा वारसा असा आहे की 64 वर्षापूर्वी या व्यक्तीनं कुस्ती चालू केली होती. 64 वर्षापूर्वी, म्हणजे ज्यांचं वय वर्ष आज 69 आहे, तर वयाच्या 5व्या वर्षी कुस्ती सुरू केली. आज तागायत ते कुस्ती या क्षेत्राशी लाल मातीशी जोडून आहेत. अशा महान पैलवानाजवळ आलेलो आहे आणि त्यांच्याकडून कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा. एक ज्वलंत आणि ताकदवर इतिहास आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर अशा महान पैलवान संभाजी काळोखे जे अण्णा पाटोळे यांच्यावर कुस्ती झाली होती आणि ती कुस्ती अनिर्णय झाली आणि त्यांना गदा देण्यात आली नाही आणि महाराष्ट्र केसरी ती रद्द करण्यात आली. असा अन्याय झालेला पैलवान एक संभाजी काळोखे आणि अण्णा पाटोळे, त्या संभाजी काळोखे यांच्याजवळ आलेला आहे आणि त्यांच्याकडून आपण थोडासा कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा, त्यांच्या चिरंजीवाकडून कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. नमस्कार भाऊ. नमस्कार दादा. थोडंसं तुमचं ओळख करून द्या लोकांना. मी पैलवान तानाजी संभाजी काळोखे, श्री क्षेत्र देव तुकारामाची, तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. बरोबर. तुमचं बालपण जे आहे आता कुस्ती क्षेत्रामध्ये जवळजवळ 64 वर्षापासून तुम्ही आहे, बरोबर. मग लहानपणी तुम्हाला आवड कशी निर्माण झाली? का तुमचे वडील ज्यावेळी कुस्तीला जायचे तेव्हा तुम्हाला बरोबरच घेऊन जायचे? आमच्या घरामध्ये कायम कुस्तीच्या गप्पा असायच्या आणि घरामध्ये काय गप्पा चालतात त्याच्यावरून मुलांची जडणघडण होते. बरोबर. ती जडणघडण कायम लक्षात राहिली की आपोआप मुलांचे पाय पालकांच्या दिशेने जातात. बरोबर. त्यामुळं वडील सारखे देहू तालीम, कोल्हापूर तालीम, देहू तालीम, कोल्हापूर तालीम. मग कोल्हापूरला आमचं मोतेबाग हे आमचं माहेर घरच झालं. तिथं आंधळकरांचा आम्हाला फार मोठा नाही का, मोतीबागला एक चांगला मोठा वारसा लाभलेले पैलवान ते वडिलांचे मित्र होते. वडिलांचे मित्र अतिशय जवळचे. पहिली तालीमच मोतीबाग का त्याच्या अगोदर दुसऱ्या तालीमीत तुमचे वडील होते? नाही, ते सावर्डे मोतीबाग सांगलीला थोड्या दिवस गेले पण कायम आम्ही मोतीबागलाच राहिलो. बरोबर. मग तुम्ही लहान असताना ज्यावेळी कुस्तीला गेला, बरोबर, त्यावेळी वडील तुमचे तुम्हाला ते पैलवान होते तेव्हा तुम्हाला घेऊन गेलेत का? हा, आम्हाला घेऊन गेले. तर शाळेला इकडं आमची नाही का तेव्हा शाळेच्या पट हजेरीला काही एवढं महत्व नव्हतं. मग एक महिना जरी आम्ही शाळेत नाही गेलो कारण हा पैलवानाचा मुलगा आहे, लाडका आहे, मग आम्हाला शाळेत दांड्या मारल्या तरी आमची हजेरी लागायची. आम्ही कोल्हापूरला सरावासाठी. म्हणजे तुम्ही पण 2 नंबरला पास झाले माणसं बारका असताना, बरोबर ना? 2 नंबरला जरी पास झालो असेल तरी पण कुस्तीमध्ये आम्ही 1 नंबरला राहिलो. हे फार मोठी गोष्ट आहे. बरोबर. शिक्षकांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं की कारण शिक्षकच सांगायचे की शिक्षण घेता घेता आरोग्य पण चांगलं घ्या. मग जर आरोग्यासाठी जर आम्ही कोल्हापूरला गेलो असेल तर आमचं ते नशीबच समजायचं. बरोबर. मग ज्यावेळी तुम्ही मोतीबाग मध्ये गेला, बरोबर, त्यावेळी तुमचं वय होतं 7 वर्षे. 7 वर्षाचा होता मी. मग तुम्ही त्यावेळी तुमच्या बरोबर असणारे पैलवान कोण? तुम्ही कोणाला बघायला आदर्श होते तुमच्या पुढे पैलवान त्यावेळी? ज्यावेळेस आम्ही आंधळकरांना पाहिलं ना, अरे बापरे, आम्हाला असं वाटलं की आपण कोणत्या जगात आलोय. वडिलांना रोज पाहत होतो त्याच्यामुळे वडील मोठे वाटले नाही, पण आंधळकरांना पाहिल्यावर एकदम आम्ही भप झालो. नंतर जे पाहायला गेलो सगळे वरंडे तालमीतले फिरत गेलो जिथं मुलं सगळे राहतात. प्रत्येक वरंड्यामध्ये आंधळकरांच्या सारखेच मला सगळे पैलवान दिसायला लागले. कोण जसं कीर्तनामध्ये
एकदा नाही का तुकारामाच्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराज कीर्तन ऐकायला आले आणि त्यांना पकडण्याचा कट रचला गेला. कुणाला? महाराजांना? शिवाजी महाराजांना पकडण्याचा तिथं कट रचला गेला. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी सगळे शिवाजी करून टाकले वारकऱ्यांना. बर बर बर. तसं मी मोतीबागला गेलो तर मला सगळे आंधळकरच दिसायला लागले. बर बर. मग मला असं वाटलं की अरे इतक्या मोठ्या तालमीत आपण आलोय, मग आता काहीतरी इथं मिळतंय. त्यासाठी तुम्ही मग आरोग्याकडे तर लक्ष देता देता तुम्ही इथं येऊन नुसतं आरोग्य नाही मिळवायचं, तर इथं अनेक चांगल्या क्षेत्रातली पण मुलं आलेली आहेत, चांगल्या घरची पण मुलं आलेली आहेत. तिथून आम्हाला शिक्षणाचं पण महत्व समजलं आणि आरोग्याचं पण महत्व समजलं आणि मग त्या कुस्तीला आमची सुरुवात. त्यावेळी कोणकोणते पैलवान होते? त्यावेळी पैलवान कोण कोण होते तुमच्याबरोबर? त्यावेळेस मोठे पैलवान आमच्याकडं कमी होते. मोठे पैलवान देहूतून जाणारे कमी होते. पण टोटल तिथं पासणारे पैलवान म्हणजे चंबांना तर तिरपानकर, आनंदा हेरले, तुमचे नंतरची टीम बरीच आहे. अण्णा पाटोळे होते. अण्णा पाटोळेंचा मला लाभ तिकडे कमी झाला पण देहूला जास्त झाला. ते देहूला जवळजवळ 1.5 वर्ष येऊन राहिले देहूला अण्णा पाटोळे. तर ते अण्णा पाटोळेंची एक स्टोरी आमच्या कुटुंबाच्या एक सदस्यासारखी झाली. म्हणजे कसं काय झालं? ते वडिलांची त्यांची जास्त मैत्री झाली. बर. दोघे मोतीबागचेच पैलवान महाराष्ट्र केसरीला साताऱ्याच्या अधिवेशनला आले 1963 साली. आणि त्या कुस्तीमध्ये काय पंचकमिटीचं वाद झाले किंवा निर्णय काय त्यांचे घेता नाही आले, त्यांना काय का गदाव नाही दिली त्यांनी, त्याचं स्पष्टीकरण पब्लिकला आणि कुस्ती शौकीनांना अजिबात पटलं नाही. आणि मग तिथं यशवंतराव चव्हाणांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या उपस्थितीत अण्णा पाटोळे आणि माझे वडील संभाजी श्रीपती काळोखे यांची तिथं शेवटची कुस्ती घोषित केली गेली. ती कुस्ती त्यावेळेस 235 पाऊंड तिचं वजन डिक्लेअर केलं. आणि त्या कुस्तीला 235 पाऊंड म्हणजे किती किलो? ते मला जवळजवळ सांगता नाही यायचं, पण दोन्ही पैलवान 100 किलोच्या किंवा 120 किलोच्या पुढे असतील. बरोबर. तुझ्या वडिलांची उंची किती होती? हा जो आता फोटो दिसतोय त्यांचा तो एकदम 23 वर्षाचा वयातला आहे. ते जवळजवळ 6.5 फूट 6 फुटापर्यंत पक्के होते. आणि अण्णा पाटोळे 6.25 पर्यंत असतील. 6.25 फूट असतील. अरे वजन मग काय तेवढ्या? अण्णा पाटोळेंचं वजन कमी होतं पण उंची जास्त होती. आमच्या वडिलांचं नंतरच्या काळात वजन खूप वाढलं. 135 किलोवर वजन गेलं वडिलांचं. ज्यावेळेस 27-28 वर्ष वय झालं ना त्यावेळेस वडिलांचं 135 किलो वजन झालं. आणि मग त्या कुस्तीत काय झालं? ही दोघं एका तालमीतली होती. मग ती मैत्रीपूर्ण लढत. आंधळकरांचा पण त्यांनी सन्मान केला. आंधळकरांनी विचार मांडला की पंचकमिटीने 2 निर्णय देईन तो तुम्ही स्वीकारा. मग वडिलांनी आणि अण्णा पाटोळेंनी तो थोरांचं आदर करणारं ते समाज व्यवस्था होती. आणि मग तो पैलवानाचा कोणताही निर्णय त्यावेळेस जरी असला तरी त्याचे वरिष्ठ घ्यायचे, त्यांचे वस्ताद घ्यायचे. तर वस्ताद कधी तिथं म्हणजे त्या मोतीबाग तालमीचे वडिलांचे वस्ताद आणि आंधळकरांचे वस्ताद बिरे वस्ताद, बाबू बिरे वस्ताद. तर बाबू बिरेंनी त्यांनी कधी मला आठवत नाही की नाही तालमीच्या बाहेर प्रवेश केला, पण त्यांची कुस्तीवर नितांत भक्ती होती, निष्ठा होती. बरोबर. खूप नितांत भक्ती होती. आंधळकरांनी त्यांचे मला छोटे छोटे असताना खूप खूप किस्से सांगायचे. आंधळकर म्हणजे नाही का, आंधळकरांना तर बाबू बिरे म्हणजे ना कायम म्हणजे सगळीकडे दिसायचे. घरी गेले, गावाला गेले तरी दिसायचे, तालमीत गेलो तरी दिसायचे, दूध पितानी दिसायचे. एवढी त्यांची पण त्यांच्या गुरु शिष्याची इतकी भक्ती होती. आणि ती आमच्या वडिलांना ते किस्से सांगायचे, ते आम्ही ऐकायचं. बर. एखादा किस्सा काय आहे का एखादा असा तुमच्या सांगितलेला एखादा किस्सा? पण असं त्या किस्से होणे इतके त्यांनी वेळच येऊन नाही दिली. मी जे सांगितलं ना आता तेच खरं की ज्यावेळेस आंधळकर प्रामाणिक इतके होते ना की त्यांनी शिष्य शिकवण्यामध्ये पण प्रामाणिक आम्ही पाहिला आणि आमच्या वडिलांबरोबर लढत करताना पण त्यांचा प्रामाणिकपणा पाहिला. बर. आता तुम्हाला हा एक प्रश्न विचारतो, जे चंबा अण्णा होते का नाही, चंबा अण्णा म्हणा, तुमचे जिजू निग्रो, अग्नेल निग्रो ही पैलवान होती त्यावेळी. अग्नेल निग्रो तुफान मल्ल, जिजू अण्णा ताकती मल्ल आणि चंबांना सगळ्या बाजूनी एक नाही का उधळणारा घोडा इतका की त्याला कोणच रोखू शकणार नाही. म्हणजे अख्खी जरी महाराष्ट्राची कुस्ती गाजत होती ना
तर निवळ चंबा अण्णाच्या नावाने गाजवत होती. मोतीबागमुळं त्या तिथं एक चंबा अण्णाच्या नावाने एक कन्नडी लोकांचा एक वरांडाच तयार झाला. 150 कन्नडी पैलवान होते तिथं. हाजप्पा सारखे, अजून मला त्यांची नावं नाही सांगता यायची, पण असे बरेच कन्नड पैलवान कर्नाटकातले. एक आंधळकरांच्या तालमीमध्ये पुण्यावाल्यांचा एक वरांडा, म्हणजे असे सगळ्यांचे. त्यावेळी मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की चंबाना वगैरे तुम्हाला कोणी कुस्ती शिकवण्याचा वेळ आला का हो? चंबाना वडिलांचे मित्र होते ना, मग मला ते कुस्ती काय शिकवणार, माझे सगळेच लाट पुरवणार. मला इतके ते जवळ करायचे ना की त्यांची कुस्ती बिस्ती सगळी संपली की ते अंगावर माती घेऊन जर ते गार ते झाले ना की बाकीचे पैलवान आंघोळीला गेले की ते मला लढतीला घ्यायचे. चंबांना ते का घ्यायचे तर मला इकडून ढकलायचे, तिकडून ढकलायचे, इकडून थापड मार, तिकडून थापड मार, एक टाप पाय मार. एकदा तर मी इतका फिरून 2 चक्र झाल्या माझ्या, तेवढी टाप त्यांनी सहज मारली, तर 2 चक्र मारून मी जागेवर उताना पडलो. तर ते आवडीचा खेळ शिकवत होते मला, आवडीने घ्यायचे. तसे पैलवान आणि कोण होते हो तसे आदर्श? तसे मला आदळ म्हणजे मी सगळ्यात जास्त अख्ख्या मोतीबाग मध्ये लहान मुलामध्ये, आणि मला आंधळकरांनी लय जीव लावला. हा, त्यांच्या मुलगा त्यांना त्यावेळेस जन्मला नव्हता, त्यावेळेस मला मुलाचं प्रेम त्यांनी दिलं. कारण मोतीबाग मध्ये मला कधी तालमीच्या बाहेर जायची वेळ नाही आली, मला कधी कपडेच घातले नाही. मी कायम लंगोटावरच वाढलो, लहानाचं मोठं लंगोटावरच झालो. हा, एकच ड्रेस नेला होता, तो कधी मळला नाही. तो इतका वेळ घालायच मिळाला नाही मला, मळलाच नाही. 3 महिने ड्रेसच मळला नाही. ती मातीची कुस्ती असून सुद्धा, कारण मला सगळेजण नाही का तालमीतून हालूनच द्यायचं नाही, बारीक असायचं तर. सगळं साहित्य सगळं. तर आंधळकरांचं, मग आंधळकर वडील पण बरोबर होते तुमच्या? हा, वडील आम्ही संगत तालमीला. मला एक सांगा, वडील पैलवान, तुम्ही पैलवान, कसं काय जमलं? म्हणजे लग्नानंतर सुरू केलं वडिलांचं पैलवान की? वडिलांचं लग्न अगोदर झालं. जगाचा रीत वेगळी आहे. लग्न झाल्यावर पैलवान बिस्तारा गुंडवतो, घरी जातोय. आमच्या वडिलांचं लग्न झाल्यावर तालमीत बिस्तारा आला. बर बर बर. म्हणजे आमचे वडील मोठे पैलवान होण्यामध्ये आमच्या आईचा सिंहाचा वाटा आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मग त्यानंतर या कुस्तीला आले? असा एकही पैलवान नाही की त्याने लग्न झाल्यावर पैलवानकी सुरू केली. बरोबर आहे. मग ते दोघे मित्रच ना, चंबाना वडील आहेत ना, ते 18 महिने हैदराबादला त्यांना सिकंदराबादला त्यांना भरती करून घेतलं. चंबांना अण्णा पाटोळे, चंबांना हाजप्पा आणि आमचे वडील, आणि एक चौथा कोणतरी येतो नाही मला आठवत आता. असे 3 पैलवान आमच्या तालमीत. पण ते मिलिटरीचा ड्रेस, जर्सी घालून असे ते फोटो होते, ग्रुपचे फोटो होते. ते कुस्ती तिथल्या पैलवानांना शिकवण्यासाठी, आणि त्यांनी त्यांचे बॉन्डच लिहून घेतले की भरती. मग त्यांनी बरेच तिथं विनवण्या करून त्यांनी 18 वर्ष केले, आणि मग ती नोकरी त्यांनी सोडली. मग पण आंधळकरांनी जो नाही का मोतीबागचा वारसा मोठा केला, त्याला तोड नाही होणार. तुम्ही लहान असताना तुम्हाला आंधळकरांचे संस्कार मिळाले, तुमच्या वडिलांचं आदर्श. आंधळकरांनी मला दंडाला धरायचं, आणि मी लंगोटावरच, आणि असंच मला पाठीवर टाकायचं, आणि त्यांची कपडे किती लाल होतील माझ्या कपड्यानी, अंगाने, ते त्याचा विचार नाही करायचे. तिथून एक 100 फुटावर कॉर्नरला त्यांचा रूम होता आंधळकरांचा. मग तिथं आम्ही जाणार, ते एका थंडाईमध्ये आम्ही 2 जण असतो. इतकं जीव लावला मला. बरोबर. तर हे झालं, आंधळकरांचे संस्कार तुम्हाला मिळाले. परत तुम्ही पुढे ज्यावेळी शिकत गेला कुस्ती, त्यावेळी तुम्ही मग तुमच्या एक विशिष्ट वयात आल्यानंतर तुमच्या तालमीत पोरं आले ना, तुमच्या ओळखीचे मित्र तुमचे? नाही, वडील जेव्हा मोठे पैलवान झाले ना, वडील मोठे पैलवान झाले, तर त्यामुळे तालीम मोठी झाली. बर. आम्ही तिथले नाही का छोटे बच्चे, बरोबर की, ते मोठे झाले म्हणून देहूला पहिली निवासी छोटी तालीम काढली. ज्युनियर कोल्हापूर झालं. तालीम दोन्हीच होते. बर बर. वडिलांच्या आधी पण बरेच पैलवान होते. बर. दादा गायकवाड होते, वस्ताद पंढरीनाथ काळोखे होते, तुमचे ते इंगवले होते, इंगवले दादा, अजून एक काही मोरेंची मंडळी होती. आमच्या गावामध्ये जवळजवळ विठ्ठलवाडीला एक वेगळी तालीम, बरोबर, माळवाडीला वेगळी तालीम, झेंडेमळ्यात वेगळी तालीम, देऊत एक दुसरी कुंभाराळीची तालीम, आणि ही तालीम जी झाली ही सर्व गावाच्या विचाराने झाली. मग तिथं इतकी गर्दी असायची म्हणून बाहेर दुसऱ्या तालमी झाल्या छोट्या छोट्या, आणि हे चांगले त्या वाड्या वस्त्याचे पैलवान परत सगळे देऊच्या तालमीत असायचे. बरोबर. मग आमच्या वडिलांबरोबर दिगंबर मोरे, रामभाऊ काळोखे, हे हरिभाऊ रामभाऊ काळोखे पाटील, साधू आप्पा, परत तुमचे पांडू मोरे, हरी पाटील, अशी तगडी म्हणजे नाही का आताचे
म्हणजे छोटे छोटे पैलवान आहेत आताच्या महाराष्ट्र मग केसरीच्या. तुम्ही- त्यांच्या हिंद केसरीच्या जोडीतले जवळजवळ देऊ तालमीमध्ये 15-20 पैलवान होते. बरोबर. तुम्ही तुमच्या वडिलांच्या कुस्त्या बघितल्या हो कुणासंग झालेल्या? बरेच जणांसंग पाहिजे. कुणा बरोबर बघितलं? एक तर वेळ अशी आली की वडिलांची शेवटची कुस्ती अण्णा तुकाराम शिंदे बरोबर आणि माझी सलामीची कुस्ती. तुकाराम शिंदे कोण, बारामतीचा? बहुतेक नाही, इथले शिंदे, तुकाराम शिंदे बारामतीचे ते हे अण्णा शिंदे. अण्णा शिंदे. मग अण्णा शिंदेची तुकाराम शिंदेची माझ्या वडिलांची वादग्रस्त कुस्ती झाली आणि मग अण्णा शिंदेनी तुकाराम शिंदेला चॅलेंज दिलं आणि अण्णा शिंदेनी तालीम सोडल्यावर ती कुस्ती जिंकली. तुकाराम शिंदेला मारलं? तुकाराम शिंदेला मारलं का? आपल्या गुरुचा म्हणजे गुरुला चॅलेंज दिलं म्हणून? चॅलेंज दिलं म्हणून वाद झाला त्या कुस्तीचा. मग अण्णा शिंदेचे गुरु तुमचे वडील म्हणजे अण्णाचे गुरु नाही, मित्र? सहकारीच. पण अण्णा सोडून गावाला गेलेले, परत आले, परत इर्शिरीने आले. क्या बात आहे. पण आमच्याकडे पण असे पैलवान होते की ज्ञानोबा काळोखे, लक्ष्मण काळोखे, निवर्ती मामा, माझे एक वडिलांचे छोटे भाऊ खंडू काळोखे, हरी पाटील हे चांगले मोठे पैलवान होते. परत साधू आप्पा म्हणून एक चप्पळ पैलवान होते. साधू आप्पा त्यांच्यानंतर मी जरा जास्त चपळाई झाली माझी. बरोबर. पण वडिलांनी मग नंतर चांगले मोठे मोठे शिष्य तयार केले. बरोबर. मग तुमच्या वडिलांची कुस्ती अशा ह्या झाल्या, परत तुम्ही खासबागमध्ये वगैरे कुस्त्या झाल्या का वडिलांच्या? खासबागमध्ये वडिलांची कुस्ती नाही झाली, पण पुण्यामध्ये 4 कुस्त्या झाल्या वडिलांच्या. ते कुणाबरोबर झाल्या काय आठवते नाव? एक बुद्धा सिंग बरोबर झाली, मध्य प्रदेश. बुद्धा सिंग, बापू बराटे, तुमचे बाजीराव मानकर आणि तुकाराम शिंदे, ह्या 4 कुस्त्या झाल्या. आणि तशा कुस्त्या भरपूर झाल्या नाही, त्यांच्या तिकिटाच्या, त्यांची मेन कुस्ती तिकिटावर व्हायची. बरं, आता तुमच्या वडिलांची तालीम कधी सुटली? पण त्याच्या अगोदर एक बाजीराव मानकर बरोबर जी कुस्ती झाली ना, ती जशी सतपालची बिराजदारची कुस्ती झाली आणि महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जे दोघांचं नाव झालं, तसं महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये आहे ना आमच्या वडिलांची ती पुण्यातली बाजीराव मानकरची कुस्ती झाली. कधी झाली ती 1960-61 ला झाली. त्याची आता आपल्याजवळ पेपर आहे. बरोबर. मग ती कुस्ती झाली, त्यात काय झालं? ती कुस्ती वडिलांनी 28 मिनिटांनी जिंकली. पण ती बाजीराव मानकर अतिशय मोठा, इतका मोठा की त्यांच्याबरोबर कुस्तीच कोणी खेळत नव्हते, इतके सगळे हरवले होते त्यांनी. बर, त्यांना 28 मिनिटांनी मारलं? 28 मिनिटांनी मारलं. पण वडील सुद्धा त्यांच्याबरोबर खेळायचे. त्यांनी वडिलांना विचारलंच नाही, त्यावेळेस वस्तादांना विचारलं जायचं. तर वस्तादांकडे पुण्याची मंडळी आली की बाजीराव मानकर बरोबर खेळायचं, कुस्ती तुमची संभा पैलवानची लावा. तर वस्ताद म्हणले की तो लय आता नावागावाचा पैलवान झालेला आहे, तो मोठ्या तोडीतला गेलेला आहे, पण तुमचा संभाजी तयार करील कुस्ती, तुम्ही तयार करा. कोण वस्ताद होते तेव्हा? वस्ताद पंढरीनाथ काळोखे. बरं. त्यांनी कुस्तीला नकार दिला. मग ती तालमीत मिटिंग मोडली. मग कोणीतरी सांगितलं की त्यांचे भाऊ दशरथ काळोखे ते घराचे कारभारी आहेत, तुम्ही त्यांना विचारा. मग ती गावातून मंडळी, पुण्याची मंडळी विठ्ठलवाडीवर आली आमच्या, आणि त्यांना विचारलं की तुम्ही संभाजी काळोखेची कुस्ती बाजीराव मानकर बरोबर लावता का? ते म्हणाले लावतो. ते म्हणले अरे हा आमचा पोरगा आहे ना, भाऊ माझा, हा कुणाचा खुराक खातोय? आमचा खातोय. जिंकली तर आमचं नाव होईल किंवा गावाचं नाव होईल, हारले तर हरू दे, पण चांगल्या पैलवानाबरोबर खेळणं हे सुद्धा नशिबाची गोष्ट आहे, लावून टाका म्हणले. आणि त्या कुस्तीची इतकी चर्चा झाली आणि पुण्यातला प्रेक्षक आहे ना ते पैलवान कसबा म्हणजे हे गावठाण म्हणजे पुन्हा तिथला तो पैलवान, आणि त्यांची तिथं दादागिरीच्या वातावरणात ती कुस्ती ठरली. आणि त्यांना चॅलेंज असं होतं की कुस्ती आम्ही जिंकणार. कुस्ती जिंकायच्या आधीच त्यांचे फटाके वाजत होते सारखे. बरोबर. फटाके वाजत पैलवान आले आणि पैलवान फटाके म्हणजे बंद करून रडत गेले. तर ती कुस्ती इतकी म्हणजे नावागावाची झाली ना की तिथं म्हणजे पुण्यामध्ये पब्लिकला जागाच नाही मिळली मैदानला. त्यात मग तुझ्या वडिलांचं नाव झालं? आणि वडिलांचं नाव झालं, पण पोलीस बंदोबस्त इतका दिला. मग नंतर ते लोक म्हणजे पुण्यातले होते, शहरातली लोक होती ना, आम्ही खेड्यातले होतो. तर ती दंगल व्हायची वेळ सुरू झाली. पोलिसांनी कव्हर केलं, वडिलांना कपडे न घालता त्यांच्या जीपमध्ये बसवलं. आणि कासरवाडीमध्ये आमचे एक मामा आहेत, हरिभाऊ काळोखे पाटलांचे सासरे, तिथं तिथून गाडीला म्हणजे पोलिसांच्या कपडे घातले वडिलांना. तरी तिथं कोणाला माहिती नाही, त्या तिथं टायरला सुद्धा चाकू मारला तिथल्या लोकांनी. आणि तो मग इथं आल्यावर कासरवाडीमध्ये आल्यावर कपडे घातले आणि तो गाडीचा चाकू काढला.
आणि मग इकडे तेव्हा फोनची सोय नाही, कसली माहिती नाही. अख्खं गाव आमचं आता इथं कमान बांधलेली आहे मोठी, त्या गावाच्या वेशीवर आहे ना सगळी लोक येऊन बसलेली. आणि मग तो जल्लोष, मग गावकऱ्यांनी त्या रात्रीतच मिरवणूक काढली आणि परत दुसरी एक नंतर 4 दिवसांनी एक मिरवणूक काढली. मग त्या तिथून पुढे देवगाव तालीम बाहेरगावच्या मुलांसाठी निवासी तालीम झाली. बरोबर. आता तुम्हाला हा प्रश्न विचारायचा, ज्यावेळी तुम्ही तालमीत होता त्यावेळी तुमचे सहकारी पैलवान कोण कोण होते? युवराज पाटील वगैरे, गुलाब बर्डे वगैरे होते का? मोतीबागचे वेगळे होते आणि देऊचे वेगळे होते. बरं. मग मोतीबागला युवराज पाटील आमचे खास मित्र होते. बरं. वडिलांची त्याला युवराज पाटलांना सगळी माहिती होती बर की हा किती मोठा माणसाचा पैलवान मुलगा आहे. आणि तिथं मोतीबाग मध्ये माझं म्हणजे नाही का सगळ्यांचं सहज. वयानं युवराज तुम्ही बरोबरच? नाही, युवराज मला 6 वर्षांनी मोठे होते. बरं. हिरामनांना माझे जवळचे, जेजवांना, आगलेनांना आणि मोठी सगळी मोठी माझी. बरोबर. हिरामनांना माझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठे असतील. युवराज पाटील 6 वर्षांनी असतील. दादू मामाचे पण आमच्या घरी त्यांचा बायका सहपरिवार आला होता, त्यांचे पण आमचे संबंध चांगले. दादू मामा त्यांचा मुलगा पण विनोद आला होता. बरोबर की. मग ही जे पैलवान खेळायची तिथं तुमच्या जोडीला तुम्ही कुणावर खेळायचे? युवराज बरोबर? नाही, युवराज पाटलांबरोबर नाही खेळलो. आमच्या युवराज पाटलांबरोबर मी व्यायाम केला पण हे नाही केलं, काय लढत नाही केली. लढत तुम्ही ते परत नव्हते लढत. युवराज पाटील एकदा झाले ना की ते नाही. मग मी आगलेनांना युवराज पेक्षा पण तसे पाहिलं तर म्हणजे मोठेच होते सगळ्या अनुभवाने, पण ताकदीने लय होते. कोण? युवराज. मी युवराज 2 आग्नेला आले तरी युवराज म्हणजे तटवत होता. बरोबर. पण ज्याच्या त्याच्या जागेवर ते मोठे. बरोबर. मग आग्नेनांना खेळला तुम्ही? नाही, आग्नेनांना मला आहे ना जसे तुमचे चंबांना मला आवडीने घ्यायचे ना तसे मला ते घ्यायचे. पण मला ज्यावेळेस मोठ्या लढती चालल्या ना की आम्ही 3ऱ्या नंबरच्या लाईन मध्ये यायचो. बरोबर. तुमच्या कोणाबरोबर व्हायचे लढती? मग तिथं बाळू खोंद्रे हा मला म्हणजे वजनाने भारी होता, पण माझ्या जोडीतला होता. त्याला ते गर्दीले असायचे ना, मग मोकळा खडा असल्यावर माणूस हुलकवणे देऊन कुस्त्या करतो, आता देव थापा करतो तशी. पण गर्दीमध्ये ती करता येत नाही. मग बाळू खोंद्रेला अडवता आम्हाला नाकी दम यायचं. एवढा तो तगडा होता. त्याचं वजन त्यावेळेस 80 किलो असन आणि मी 60 किलो मध्ये होतो. बरोबर. आणि कोण होते पैलवान तुझ्या बरोबर खेळायला? मग आमचे दुसरे बाळू चारापले होते का? बाळू चारापले जरा नंतरची बॅच होती. नंतरची बॅच का तुमच्या? नंतर बॅच. आणि असे आमच्याकडून आलेले पण पैलवान होते ना. मग महाराष्ट्र चॅम्पियनला तुम्ही किती वेळा गेला असा? महाराष्ट्र चॅम्पियनच्या स्पर्धेला मी 2च वेळा गेलो. बरोबर. खोपोलीला 80ला गेलो आणि इकडे मेडल मिळलं आणि नॅशनलला 3 वेळा गेलो. मग ज्यावेळी खोपोलीला तुम्ही कोणाबरोबर किती कुस्त्या झाल्या तुमच्या? खोपोलीला महाराष्ट्र चॅम्पियन झाला त्यावेळेस 3ऱ्या कुस्तीला गेलो मी. आणि महाराष्ट्र माझा पाय घसरला. बरोबर. आणि कुस्ती अंगावर आली. आणि महाराष्ट्र चॅम्पियन झाला त्यावेळी किती कुस्त्या झाल्या तुमच्या? तेव्हा माझ्या 5 कुस्त्या झाल्या. पण 5 कुस्त्यांना मला 4 पैलवान मला घाबरून, म्हणजे इतकं वातावरण तयार तेवढं झालं होतं, घाबरून मला ते गेले. मला माझ्या पुढे टिकले नाहीत ते. आणि मग तो कोल्हापूरचा शिवाजी जमनिक यांच्या बरोबर जी कुस्ती झाली तो मला वजनाने भारी होता, पण कोल्हापूरचं वर्चस्व होतं स्पर्धेमध्ये. त्याचं वजन रिटून नेलं त्यांनी. मला वर्चस्व मोठ्या पैलवाना बरोबर मला खेळला होता. आमच्या हे करू नका, मोतीबाग मध्ये तुम्ही खेळून आलाय. पण मोतीबाग मध्ये असं दादागिरीची वातावरण नव्हतं, पण तशी दादागिरीची काय भाषा नाही. पण त्याचं वजन माझ्यापेक्षा 4-6 किलो जास्त होतं. बरोबर. तरी पण तिथं आता फायनल आल्यावर म्हणलं आता हा गोष्ट वादाचा विषय नाही, खेळायचं गेलं. आणि कुस्ती आमची इतकी म्हणजे पहिल्या 3 राऊंड मध्ये त्यांनी 2 गुण काढले, मी 2 गुण काढले. तशी पैलवान जबरदस्त सगळ्या बाजूनी. कोण किती भारी आहे तो मी कधी पाहिला नाही. बरोबर. ज्याच्या संग लढतोय ना तो माझ्या डोळ्याला डोळे देऊ शकत नाही एवढं मला माहिती आहे. बरं. मग परत काय? तर मग ती कुस्ती आमची शेवटच्या टप्प्यामध्ये मी नाही का पहिले 2-2 गुण झाले दोघांचे. आणि परत दुसऱ्या राऊंडला अर्ध्या मिनिटाची विश्रांती झाल्यावर जी परत कुस्ती सुरू झाली तर ती जिंकायची वेळ होती. आता नंतर मॅटवर झाली का? नाही, मातीवर. बरोबर. ती जिंकायची वेळ आलेली आहे. आणि मला त्याला अडवताना मला ताकद कमी पडायची माझी. पण माझ्या ज्या नाही का मी आयडिया ज्या वापरायचा मी ते त्याला धक्के द्यायचे ते पण त्यांनी परतवायचे. पण एक धक्का मी असा जोरात दिला आणि इतकी धोबी जोरात मारली त्याला धावून आला तो माझ्यावर.
मला म्हणजे नाही का चढवल्यागत धोबी मी इतकी जोरात मारली त्याला जवळजवळ फार डेंजर मध्ये नेला 3 गुण मिळले मला म्हणजे आणि गुणावर आणि मग त्या गुणावर माझे 5-2 मी नाही विजय झालो. म्हणजे गुणावर विजय झाला गुणावर विजय झालो. मला मी त्याला हरवणं कठीण होतं तसं. तसा मोठा पहिलवान मोठा मग त्यावेळी तुम्ही महाराज चॅम्पियन हा झाला. ते माझं नशिबाने मी झालो. क्या बात आहे. वडिलांचा आशीर्वाद थोडक्यात. जमिनीत सुद्धा कारण वडिलांना 2 वेळा महाराष्ट्र केसरीच्या गदेने उगवलं. मग यांच्या घरात बजरंग बलीला वाटलं की यांच्या घरात एखादं तरी सुवर्ण पदक जाऊ द्या. मग ते मला सुवर्ण पदक नाही. तुमच्या आता चुलते म्हणा तुमची पैलवानकीचा जर वारसा बघितला तर फार अभिमान वाटतो. एवढी चांगली मला कुस्तीचा वारसा तुमच्या घरात आहे. कुस्तीचा एडा माणूस जरी मला भेटला ना वेडा कुस्तीत करून तो वेडा झालाय तो सुद्धा मला प्रिय वाटतो. बरोबर. तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, बाळू पाटील पैलवान तुम्ही बघितलेला का? देखना बाळू पाटील आमचा मठाचा मठातला मी मठामध्ये का जायचं मी माहितीये का? संभाजी राक्षे माझा तिथं मित्र असायचा. तो पण म्हणजे लय आमच्या भागातला नावाजलेला पैलवान. आणि संभाजीला भेटायला गेलो ना मी की मला सगळे मठातले ओळखायला लागले. बाळू पाटील आमच्या म्हणजे नाही का बाळू पाटला सारखे नाही का युवराज पाटील पण देखणे होते पण युवराज पाटील फार हेवी होते. पण बाळू पाटील त्या तोला मोलापर्यंत पोहोचले होते. देखना दिसायला एकदम म्हणजे खूप देखना सुंदर म्हणजे सुंदर हनुमंताचा का दिसणार म्हणजे नाही का कोल्हापूरला इतका देखना पैलवान युवराज पाटील मला सुद्धा वाटला जास्त आणि बाळू पाटील पण वाटले. एवढा चांगला देखणे सादिक पंजाबी मी पाहिले पण लय लहान असताना पाहिले. तुम्ही लय लहान असताना पाहिले. तुम्ही युवराज पाटलांना व्यायाम करताना बघितले का? युवराज पाटील सरपटी शिवाय काय व्यायामच करत नव्हते. जोरण बैठक किती बैठक येणार. एकदा सरपटी एक जोर एक बैठक बैठक झाली ना की ते पाणी असं किती निघायचं ते लाल पाणी निघायचं त्याच्या अंगाचं सगळं माती. आणि लढतीच्या अगोदर ग्राउंड करून यायचे ते ग्राउंड करून यायचे. युवराज पाटील म्हणतात एका मिनिटात असं फार फास्ट दंड पडते का महाराज? वजन मोठं होतं ना किती प्रत्येक गोष्टीची कॅपॅसिटी आहे. बरोबर. तसा व्यायाम करणार पैलवान चंबा नव्हता का? चंबाना लय मोठे पैलवान व्यायाम वगैरे करतात ते नॅचरल बळ जास्त होतं त्यांना आणि यांना कमी वेळात वय आलेलं वय कमवलेली तब्येत होती. यांना निसर्गाने दिलेली. 2 पैलवान मोतीबागचे मोठे म्हणजे चंबानाला दैवी म्हणजे नॅचरल मिळालं आणि युवराज पाटलांना हे दैवी मिळालं. गुलाबर्डे पण तसंच कमी वयात दोघांना जास्त ताकद होते. गुलाबर्डेला पण मोतीबागचा दोर कोण चढणार नाही. दोर आहे ना दोर मातीचा रस्सा चढायला गुलाबर्डे एका वेळेस 3-3 वेळा नॉन स्टॉप चढायचा. खालवर करायचा. हा पाय टेकवायचा नाही. बर मग मी पण त्याच्यात पटायत होतो तसा. मला पण नशाती कमी म्हणजे माझी नशा व्हायची नाही. मी तर मला म्हणजे नाही का दुसऱ्याला मी लोंबकाळे लावायचं मी ते दुसऱ्याला घेऊन जायचं दोर. अरे बापरे. तर तेव्हा मला वाटायचं की माझ्या हाताची नशा. दोर चढल्यामुळे अंगात ताकद निर्माण होते का? नाही इथून पुढची ताकद लय मोठी होती. इतकी निबर होती की ना नाही का फावड्याचं दांडकं म्हणतो आपण. एखाद्या असा कसोटा मारला ना की खालीच पडायला पाहिजे. नाही खाली पडणार नाही. त्याला कळणार नाही की आपण इकडे तोपर्यंत माझा डाव असायचा. म्हणजे धोपाटी तो डाव माझा डाव कुणला जमला नाही. तो मला कुणला शिकवता पण नाही कारण तो शिकवता नाही ना समोरच्याला पडावंच लागते. त्यामुळे शिकवता नाही आला मला कुणला. आणि फक्त नाही वैयक्तिक अंगाचा आहे तो. धाडसी माणूसच करू शकतो. जो कुणलाच घाबरत नाही तो करतो. तो दंड इथं दंड धरणे इकडे पाय इकडे मानव राट टाकणे. पण त्याच्या आधी इकडून एक सटवण इकडून एक सोटा मारतोय तोपर्यंत हा दंड धरलेला असायचा आणि उजवा पाय त्याच्या डाव्या पायामागे गेलेला असायचा. दोघांच्या बोजा त्याच्या अंगावर. त्याला तोड नाही. तोड नाही. तो वाचू शकत नाही. त्यांनी चित पाडायचं. एकच पर्याय. कारण मी जवळजवळ आहे ना माझ्या हजारो कुस्ती झाल्या पण शेकडो कुस्ती मला पैलवान आहेत ना घाबरून पडले. मी कमी पाडले असते. घाबरून पडले. आता तुमच्या या कुस्त्या झालेल्या बघा. सिद्धाप्पा साखरे नगरचा सिद्धाप्पा साखरेचं सांगतो. त्यांनी देव तालमीचे पांडू गायकवाड बबुशा वैले आणि सुदाम काळे एक मोठा पैलवान हिरामन बनकर बरोबर. सुदाम काळे एक नाव ऐकलं. हे 3 पैलवानाला त्यांनी हरवलं आणि मी त्याच्याबरोबर चॅलेंजनी कुस्ती केली 2 वेळा सिद्धाप्पा साखरेने. त्यांनी हात धरले की अंगावर ओढायचा बाहेरचे लावायचा. पण त्याला माझ्याबरोबर कुस्ती खेळता नाही आली आणि हे मला लय वरिष्ठ आहेत ते मी नावं सांगितलं. आता हे दिलीप पवार जे शिरूरची पैलवान आहेत त्यांच्यावर काय ते उपमहाराष्ट्र केसरी दिलीप पवार. 2 वेळा. एकदा पाबळला झाली कुस्ती माझी आणि एकदा कनेर सतीत आहे तिथं झाली माझी. बरोबर. म्हणजे ते पण चांगला पैलवान. रघुनाथ पवार महाराष्ट्र केसरी त्यांचे
छोटे भाऊ ते. बरोबर. आणि दिलीप शिंदे, पुण्याचा कोण दिलीप शिंदे? दिलीप शिंदे तर तो लय घातकी पैलवान होता, खूप डेंजर पैलवान कुस्तीला, त्याला घाबरायचे पैलवान सगळे. त्याच्याबरोबर पण माझी कुस्ती झाली. पीर मोहम्मद बरोबर पण झाली. पीर मोहम्मद तो जवळजवळ तो जो 100 किलोचा असेल आणि मी 60 किलोचा असेल तरी त्याला ढाक मारली मी. पीर मोहम्मदला? पीर मोहम्मदला. क्या बात आहे. आणि कोल्हारला नगर मध्ये मारला त्याला, त्याच्या गावाजवळ मारला मी त्याला. बरोबर. आणि बनारस कोण आहे? एक बनारसचा पैलवान आला होता आपल्या इकडे भागामध्ये, त्यांनी माझा लय घाम काढला. चाकणच्या जवळ काळूस गाव म्हणून माझा लय घाम काढला. आणि मग मला काही त्या दिवशी झोप नाही आली. 2 दिवस मी बेचैन झालो. आणि मग फुरसुंगीच्या आखाड्यात त्याला हाताला घेतल्या मी त्याच्यावर उठ, म्हणजे माझ्या मनाला इतकं लागून गेलं ना की आपल्याला कोणी म्हणजे नाही का खाली धरून नेलं मला. त्यांनी माझी साल्ट गेली सगळी, माझी साल्ट कोणी काढली नाही, त्यांनी मला साल्ट काढली. आणि मग मी त्याला फुरसुंगीच्या आखाड्यात चित मारला. बापरे. आता हिरामणी शिंदे आहे, अंकुश सुतार आहे, आबा कोंडे आहे, अर्जुन बारगे आहे, दत्ता बारणे, सुदाम लांडगे उपमहापौर पिंपरी चिंचवडचे, ते पण चांगले मोठे हेवी पैलवान. प्रकाश लांडगे, किसन शिंदे, सुरेश लोंढे, भरत कुंजीर, चांगले पैलवान. गणपत गव्हाणे, चैनू लोखंडे, मुंबईचा पैलवान. आणि शिवाय जमनिक झाले. म्हणजे एवढे नामांकित पैलवानाबरोबर तुमच्या कुस्त्या झाल्या. बरोबर. मग आता तुम्ही एवढा मोठ्या आखाड्यामध्ये खेळला. बरोबर. तुम्हाला आदर्श म्हणून कुठला पैलवान आवडला हो तुम्हाला तुमच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये? माझ्या कारकिर्दीत आदर्श तुम्ही मला माझ्या बॅचचे विचारताय की तुमच्या बॅचचे? तसे आता माझे सगळे मित्र झाले बरं का. होय. पण तरी पण मला चांगली फाईट दिलेले रघुनाथ पवारचा भाऊ एक, सिद्धप्पा साखरे एक, ही चांगले पैलवान होते. आणि मोठे पैलवान तुमचे आदर्श कोण हो? मोठे पैलवान जे आदर्श तुमचे? मग बिराजदार मामांचं नाव घ्यायलाच पाहिजे. बिराजदार मामा? हा, बिराजदार मामा खूप म्हणजे ना लोबस माणूस, भावनिक माणूस, कुणालाही पाहत राहणार त्याला. आणि त्यांनी काय विचारलं तर शांतपणाने उत्तर, त्याचं समाधान होईल असं उत्तर देणार. एकदा मी त्यांना सहज विचारलं, गोकुळ वस्तादमध्ये मी गेलो होतो आणि त्यांच्या मुलाची व्यायाम करून घेत होते ते. आणि मी म्हणलं, मामा तुम्ही आता याचा व्यायाम घेताय तर याला खुराक काय देता? मी सहज विचारलं. तर ते म्हणले, त्यांनी मला असे हात जोडले, म्हणले काळोख्यांना आम्ही काय सांगायचं म्हणले. तर मग काळोखे महाराष्ट्राची कुस्ती तुम्ही हे केलेली आहे काय गाजवलेली? कारण माझ्या वडिलांची गणपत खेडकरची ह्याला कुस्ती झाली, नाशिक अधिवेशनला झाली. बर. मग तिथं गणपत खेडकरनी 1 गुणावर हरवलं वडिलांना. डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर, गणपत खेडकर डबल महाराष्ट्र केसरी. क्या बात आहे. हरवलं होतं. हा. मग ते बिराजदार मामांना चांगलं माहिती की हा. आणि एकदा वडिलांची आणि आळंदी, बिराजदार मामा नावागावाला असताना आमच्या वडिलांची शेवटची कुस्ती कायम असायची. मग शेवटची कुस्ती म्हणून बिराजदार मामांबरोबर गावच्या आग्रहा खातर वडिलांनी कपडे काढले. आणि मग बिराजदार मामांनी माझ्या वडिलांचं दर्शन घेतलं आणि मग हाताची सलामी दिली. बर बर बर. असा एक देव आळंदीमध्ये प्रसंग झाला. बर. मग बिराजदार मामा काय म्हणले? बिराजदार मामा मग ज्युनियर ना ते, आमच्या वडिलांना ज्युनियर काय म्हणले? मग ते त्या दिवशी ते आखाड तुम्ही ज्या मुलग्याला सराव करता तुम्ही विचारलं, मामा खोरा काय देताय म्हणजे? तर ते म्हणले की काळोखे तुम्हाला काय, काळोख्यांना काय सांगायचं म्हणले. म्हणजे त्यांचा मोठेपणा सांगितलं की त्यांनी आम्हाला मोठं समजलं की काळोख्यांना जे माहिती आहे ते जगाला माहिती आहे. मी भरपूर ठिकाणी जातो, ज्यावेळी बिराजदार मामाचं नाव घेतलं जातं ना, त्या माणसापासून सगळ्यांना आदर आहे. असं का? काय त्या माणसाचं वेगळं पण होतं? त्यांचं वेगळं पण म्हणजे त्यांना आहे ना, ते त्यांच्या म्हणजे नाही का, त्यांच्या अंगात आशीर्वाद देण्याचे गुण होते. काही शक्ती अशा असतात, आंधळकर तसेच, काही लोक असे असतात की त्यांच्या आश्रयाने माणसं मोठी होतात. मग त्याच्यात आमचे बघून पण आमच्या वडिलांचं तेच झालं. मग आमच्या वडिलांच्या जवळ मोठे पैलवान झाले, गुलाबा गोले, ज्ञानोबा शेवकर, बबन पडवळ, लक्ष्मण हागवणे, निवृत्ती हागवणे, आमचे चुलते खंडू काळोखे, आमचे साधू आप्पा पण वडिलांच्या जवळच असं सगळे. तसे देवतालमीत म्हणजे नाही का, पांडाभाऊ गायकवाड, दिलीप पिंजन, नंतरची बॅच आहे. म्हणजे ही सगळी मोठी तर झालीत. हा. पण ह्या वस्तुतांचं दर्शन म्हणा, यांचा आदर्श म्हणा, हे जुने पैलवान पायगुण, काही गोष्टींचा पायगुण असतो. तुम्ही मारुती माने, आपण पंढरपूरच का पसंत करतो? कारण ती विठ्ठलाची नगरी आहे, गेले की वेगळं समाधान आहे. बरोबर आहे. पण मला एक सांगा, ही गणपत आंदळकर वगैरे यांचं दर्शन घेतले, ह्यांना बघितलं तरी मनाला एक वेगळी ऊर्जा मिळायची. ऋषीमुनी नाही पाहिले आम्ही, शंकराचार्य नाही पाहिले आम्ही,
पण आम्ही आंधळकर पाहिले आणि तिथंच आम्हाला ते आजच्या शंकराचार्य भेटले. खरं सांगतो, मी बजरंगबली म्हणजे नाही का मूर्तीत पाहिल्या, पण ज्यावेळेस आम्ही आखाड्यात जातो ना तर आंधळकरांना पाहतो, आमच्या वडिलांना संभाजी काळुग्यांना पाहतो. आंधळकरांचं डोक्यावर हात असणं सुद्धा फार मोठी हो, गोष्ट ना. आमच्या घरी त्यांनी स्नेह भोजनाला आले होते ना, आम्ही त्यांचं गावामध्ये त्यांचं हे केलं, पाद्यपूजन केलं, मी गुरुपूजन केलं. आणि इतके आमचं मंडळ तालमीचं चांगलं आहे की आमचा जवळजवळ 40 पोरांचा एक ग्रुप आहे. तर तो सगळा बचत गट महिला कशा चालवतात असा एक पैलवान ग्रुप आहे. मग कोणतंही कार्य असलं की सगळे एकत्र येतात आणि तो कार्यक्रम ते बचत गट तुम्ही चालवतायचा, पोरं चालवतात, बरोबर, छोटी छोटी पोरं आहेत चालवायची. त्यांची महिलांचा बचत गटाची कॉपी मला वाटतं महाराष्ट्र सरकार तुमची केली, पैलवानांनी संघटित राहिली, संघटित राहण्याचा उद्देश केला. ते तर मान्य आहे, पण आता महिलांचा बचत गट असतो तसा तिची कॉपी तुमची केली असं म्हणायचं आहे का महाराष्ट्र शासनानं? नाही, आमची नाही केली म्हणायचं, ते चांगलं केलं त्यांनी. नाही, चांगली गोष्ट आहे. आता हे झालं, आता जे कुस्त्या नुरा चालल्यात का नाही साहेब, या कुस्त्याबद्दल तुमचं मत काय हो? नुरा कुस्त्याचा प्रकार, त्याला कारण काय माहितीये का? नुरा नक्की होणार, आता त्या कायम होत्यात आणि होतच राहणार, त्याला चॅलेंज कोणी सोडू नाही शकत. असं कसं काय म्हणताय? बंद होऊ शकत नाही नुरा कुस्त्या? नाही होऊ शकत बंद, कारण चॅलेंज संपलं कुस्तीचं. जो आखाड्यामध्ये पैलवान फिरवून जी कुस्ती लागत होती ना ते चॅलेंज होतं, आणि आता कुणीतरी मध्यस्थी करायची. हा पैलवान कोल्हापूरचा आहे, तो पैलवान सांगलीचा आहे, हा पैलवान गोकुळवास्ताचा आहे, तो पैलवान देऊचा आहे, हा मध्य प्रदेशचा आहे, तो दिल्लीचा आहे. अशा कुस्त्या परस्पर जोडल्या जातात, फोनवर जोडल्या जातात. ते चॅलेंज नाही झालं, त्या ठरवूनच कुस्त्या त्या ठरवून होत्यात कुस्त्या. त्यामुळं त्या कुस्त्यांना आम्ही काही दोष देऊ शकत नाही, कारण तिथं त्याला बंद करायचं तर काय करावं पाहिजे, किंवा आळा घालायला काय करावं पाहिजे? फिरवूनच कुस्त्या लावल्या पाहिजेत आणि ज्या त्या भागातले पैलवान ज्या त्या भागातच राहिले पाहिजेत. आता सगळं पुण्याकडे लोंढा आलाय, त्यामुळं पुण्याचे आखाडे कंट्रोलमध्ये येत नाहीत आता. मग महाराष्ट्र केसरी पुण्याचा होतोय, आता आमचा राक्षस झाला महाराष्ट्र केसरी, अशी भरपूर महाराष्ट्र केसरी आता झाला. आता आमचा तुमचा सदगीर झाला म्हणा, मग कोल्हापूरचा आमचा महाराष्ट्र केसरी का होत नाही, का होत नाही असं का? याचं कारण काय? कोल्हापूरच्या लोकांनी जरा कुस्तीकडे आत्ताच्या परिस्थितीमध्ये जरा मला पैलवान कमी वाटायला लागले. कोल्हापूरचे पैलवान कमी वाटायला लागले. पूर्व भागातले पैलवान जास्त वाढलेले आहेत. बरोबर, कारण उतरत्या काळामध्ये पैलवानांना म्हणावं तेवढा हे नाही झाला, काय मिळकत मिळाली नाही, सावध झाली लोक. मग आम्ही सुद्धा 2 पिढ्या कुस्ती केली. शंकर अष्टकरांना तुम्ही बघितलेलं का? शंकर अष्टकर खूप चांगले. आज काय परिस्थिती आहे बघितली का तुम्ही? पाहिली, त्यांची फोटो न सांगण्यासारखी गोष्ट आहे का नाही? मग गव्हर्नमेंटनं किंवा मी असं म्हणेन की थोडं पैलवानांच्या चुका आहेत, त्यांनी त्यांच्या योग्य वेळेत योग्य निर्णय घेतलेच पाहिजे. हा, आता तुम्ही कसा घेतला की बाबा तुम्ही लगेच नोकरी बघितली म्हणा, 39 वर्ष नोकरी करून तुम्ही आलेला आहे. मी नोकरी केली, बरोबर, म्हणजे त्याला मार्गदर्शन मिळालं म्हणा. हो, तसं शंकर अष्टेकर म्हणा, जिजो निगुरो, आग्नेय निगुरो यांना एवढं मोठं मिळवलं, पण साहेब त्यांना काहीच मिळालं नाही. एक सांगतो तुम्हाला मी विनंती करून, हुशार लोकांनी इकडे आलं पाहिजे, ह्या क्षेत्रात आलं पाहिजे. आता येण्याचं कारण काय आहे की आता कुस्ती नाही महत्वाची, आता आरोग्य महत्वाचं आहे. आणि ज्याच्या त्याच्या घरी आहे ना काजू बदामाचे आणि फळांची टोपल्या भरलेल्या आहेत, बरोबर, पण पोरं खायला तयार नाहीत. बरोबर, अशी लोक आहेत. अशी लोक आता आहेत. आणि त्यांच्या मुलांनी आहे ना कुस्तीच्या नावाखाली ग्राउंडला आलं पाहिजे. तुम्ही कुस्ती खेळू नका. आमच्या वेळेस लोक कुस्ती झाली की टाळ्या आपोआप वाजवत होते. आता लोक टाळ्या वाजवत नाहीत, माईकवाल्याला 4 वेळा बोंबलावं लागते, टाळ्या वाजवा. बरोबर आहे, बरोबर आहे. आता टाळ्या वाजत नाहीत. आमच्या वेळेस आपोआप टाळ्या वाजत होत्या, म्हणून आता ओळखून घ्यायचं. आता आरोग्यासाठी आपण तालमीत केलं पाहिजे. बरं, आरोग्यासाठी म्हणताय, पण लाल मातीचं महत्व काय आहे हो? लाल मातीत का खेळायचं तर ती मातीमध्ये इतके नाही का पूर्वजांनी एक चांगली रचना करून ठेवलेली त्या मातीची. बर, ती सगळ्या ठिकाणी उपलब्ध नाही होत. बर, आणि ती उधळत नाही. ज्यावेळेस पैलवान लढतो ना त्यावेळेस ती उधळत नाही, ती घशात बसत नाही. आणि जरी बसली तर त्याला पर्याय ठेवलेले आहेत. बरोबर, गुळ खाल्ला वगैरे त्याला मसाले बरेच ठेवलेत. मग त्याच्यात काऊ आहे, त्याच्यात लिंबू आहे, हळद आहे, तेल आहे, तुमचं गुलाब पाणी आहे, दूध आहे, अनेक प्रकारचे मिश्रण. त्याच्यात जास्तीत जास्त हळदी, कापूर आहे. म्हणजे त्वचेला चांगलं राहिलं पाहिजे, आरोग्याला चांगलं राहिलं पाहिजे. त्याच्यात मिठाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे माणूस
ज्यात खेळला त्यात हा माती म्हणजे जरी खाक बसली तर त्याच्यात मिठाचा अंश आहे. काही माती तोंडात जाते आणि ती तोंडात गेलेली माती त्या आतल्या मिठामुळे ती लाळ तयार होते. बरोबर. आणि मग पैलवान आहे ना, आताचे पैलवान तर काय करतात, 4 वेळा दमला की लगे पाण्याची बाटल घ्यायला शेजारचा आहे द्यायला. ह्या वेळ काढूपणा कुस्ती चाललेली त्यावेळी होताच त्यावेळेस वेळ काढून. मग त्यामुळे लाल माती जर माणूस रगडला, लाल माती लाल झाला, लपेटला, हे झाला तर त्याचं एक कल्याणच होणार. कल्याण होणार. मग तो लहान बाळासारखा देखणा दिसणार, एखादा तारुण्यात आलेल्या 18-20 वर्षाच्या मुलीसारखा देखणा दिसणार. कारण तो त्या मातीचा त्याला सगळा मसाला लागलेला आहे, त्याला हळदीत मळलेला आहे. नवरदेवाला एकदाच हळद लागते, इतर रोज हळद लागते पैलवानाला. त्यामुळे रोज त्याचं चिकनाई वाढते त्याची. त्यामुळे त्यानं लाल मातीत जावं. हा, त्यांनी लाल मातीत कुस्ती केलीच पाहिजे. मी महाराष्ट्रातील सर्व लोकांना एवढंच सांगेन की खरंच आरोग्यासाठी भाऊंचा जो मेसेज आहे, काळोखे भाऊंचा जो मेसेज आहे तो फार महत्वाचा आहे, याचं तुम्ही चिंतन केलं पाहिजे. आता तुम्हाला जाता जाता हा एक प्रश्न विचारतो की तुम्ही खुराक जे खात होता का नाही, खुराक कशा पद्धतीने खात होता? हा तर खुराकाचा विषय काढला, चांगली गोष्ट काढली तुम्ही. मी वडिलांनी मला 1965 ला घेऊन गेले. मला 65 मध्ये काय समजणार असेल, मी 5-7 वर्षाचाच आहे. मारुती मानेंची कुस्ती ठरली कोणाबरोबर, विष्णू सावर्ड्यांबरोबर. सावर्ड्यांच्या रूमवर गेलोय आम्ही. सावर्डे जो सरपटी जोर मारतात, जोर आणि बैठक त्याला सरपटी म्हणतो आम्ही. सरपटी मारतात आणि आम्ही बसलोय, वडील बसलेत, मी बसलोय. 2 लोक मोसंब्या चिरल्या, 2 मोसंब्याची 2 पोती म्हणली. किती? 2 फुटूची सिमेंटाच्या गोणी इतकी 2 पोती भरलेली आणि दोघांच्या जवळ 2 पराती. विष्णू सावर्डे कुस्तीची तयारी करतात, मेहनत चालू आहे. बरोबर. पण मेहनत झाल्यावर त्यांना जो खुराक आहे, 2 पराती आहे तिथं आणि 2 बादले आहेत. त्या परातीमध्ये काचेचं भांड, अर्धी मोसंबी चिरले की त्याचा रस काढायचा आणि तो त्या परातीत उतरणार. ती परत उचलून बादलीत भरणार. 2-2 लिटर रस जेव्हा निघल ना, तेव्हा तो रस 2 बाटल्यांचा 4 लिटर रस 10 मिनिटाच्या फरकावर आहे ना, विष्णू सावर्डे तो रस प्यायचे. तेवढा एकटा पैलवान तेवढा रस प्यायचा विष्णू सावर्डेकर. हा, आणि किती वेळ चालले त्यांची मेहनत. वडिलांचे खास मित्र ते. तर सावर्डे ती कुस्ती हारले, पण आम्ही म्हणतोय की मारुती माने जरी जिंकले असेल तर हारणारा सुद्धा तेवढेच तोला मोलाचा आहे. कारण हारणारा 2.5 तास त्यांच्या बरोबर लढतोय, 2.25 तास लढले. मग ते 2.25 तास 2 तास 45 मिनिटं जी कुस्ती होती त्याच्यात जिंकला आणि हारला हे महत्वाचं नाही. ते इतका वेळ लढले आणि त्यांनी बळाने लढले, त्यामुळे ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. आणि मग देहूमध्ये आम्ही काय केलं, सावर्डेंची मारुती मानेंची दोघांची एका वेळेस मिरवणूक काढली, जय आणि पराजयची. दोघांची मिरवणूक काढली. त्या मिरवणुकीला चंबान्नाला पण मुद्दाम बोलवला आणि लय जोरात जल्लोष झाला सर. हो, कारण चंबान्ना वडिलांचे मित्र होते. बरोबर. सगळे म्हणजे गाव इतकं आमचं जमलं होतं, कारण मारुती माने इतके सत्कार अख्ख्या भारतात कुणाचे नसतील झाले. एवढा मारुती माने सत्कार झाले, लय सत्कार झालेले प्रत्येक गावागावात. आमच्या गावात एक प्रसंग असा झाला की तो एक रस्त्याच्या कडेला एकाचा गोठा होता आणि तो बिचारा संध्याकाळचा धार काढीत होता आणि मिरवणूक आली. मारुती मानेला पाहिलं, त्यांनी आखी बादली दिली मारुती मानेच्या तोंडाला, घेऊन गेला. प्या म्हणला, माझ्याकडून हे घ्या, भेट घ्या सत्काराची. तर मारुती मानेंनी ती बादली तोंडाला लावली आणि मोकळी करून दाखवली. सगळी बादली सगळ्यांचे देखत. दिवूतला प्रसंग म्हणजे 2. एक तर मारुती मानेंनी एवढं दूध काढता त्या माणसानं बादली आणली भरून आखी दुधाची. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि जय पराजयची देऊला 2 इकडे सन्मान झाला आमचा. क्या बात आहे. तर आम्ही वडिलांचा खुराक पाहिला, आमच्या वडिलांचा पण खुराक म्हणून एवढं मोठं शरीर होतं. त्यांनी एकदा आहे ना, आपले नाही का गाव खेड्यामध्ये बाहेर अंगणामध्ये एक 4 विटा ठेवलेल्या असतात, सरपण गाऊन पातीलं ठेवतात. तर ते पातीलं मध्ये नाही का तसलं पातीलं मोठं काळं झालेलं, ते म्हणजे ह्याच्यासाठीच ते तुमचे हाडकं उकळायची. बरोबर आहे, म्हणजे आखणी म्हणतात त्याला. तर ती हाडकं इतकी उकळायची की ते हाडकं भुस्सा झाला पाहिजे, भुस्सा नाही त्याचं पाणीच झालं पाहिजे आणि त्याचं वस्त्रगाळ करून ना प्यायचे. ते तुपाच्या 10 पट ताकद त्याची. तुम्ही बघितलं, 1.5 ग्लास 1.5 ग्लास जर पेलं ना ते एका वेळेस, तर त्यांनी जो कष्ट करीन तोच तो पचू शकतो. नाही तर दुसऱ्याचं काम नाही, तर त्याचं आतडं बाहेर येणार डोंगरावाट. अरे बापरे, एवढं ते ताकदीचं. बरं, आता जाता जाता नवीन पिढीला तुम्ही काय संदेश देशील? नवीन पिढीने तर कठीण आहे आता, जरा त्यांना संदेश देणं कठीण आहे. का
तर त्यांना वाटते की जिमनी बॉडी चांगली दिसते. बर. जिमनी बॉडी चांगली दिसते, पण बॉडी चांगली राहते का? नाही राहत. ती दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं. क्या बात, क्या बात. तर त्यांनी मुलांनी तुम्ही जिमला जा, तुम्ही रनिंगला जा, तुम्ही ग्राउंडला जा, पण आहार देशी घ्या. आता सप्लिमेंट आले, बॉक्स आले, डबे आले, त्यामुळे ते खाऊ नये. त्यामुळे ते पैलवान देखणे दिसतच नाही त्याच्यातून. आता आम्ही रोज मैदान पाहतोय ना, एक पैलवान आम्हाला दिसत नाही देखना चांगला असं म्हणजे बाबा. हा, तो जोश मध्ये येतो, त्याचं स्किन सांगतं, त्याची तयारी सांगते, ते तो काय खुराक खातो. खुराकच खात नाहीत पोरं. तर आज अशा एका पैलवानाजवळ आलेलो आहे जे उपमहाराष्ट्र केसरी डबल पैलवान संभाजी काळोखे, जे गणपतराव आंधळकरांचं मार्गदर्शन घेतलेले, त्यांचे मित्र राहिलेले आहे, हिंद केसरी मारुती मानेंचे मित्र राहिलेले आहेत. असे नामांकित पैलवान, त्यांचा चिरंजीव तानाजी काळोखे, जे महाराष्ट्र चॅम्पियन 1979 सालचे आहेत आणि 64 वर्षापूर्वी तालमीची सुरुवात केलेला पैलवान आहे. आपण बघू शकता, आपल्या समोर आहे. कुठं पैलवानकीमध्ये जे काय आहे ते विकत आणायला लागत नाही, मिळवावं लागतंय. ते पण मनगटावर मिळवावं लागते. मनगटावर मिळवणारा पैलवान आहे, म्हणजे लंगोट्यावर आयुष्य काढणारा माणूस आहे. आरोग्य संपत्ती आहे ना, बरं का दादा सर, आरोग्य संपत्ती ही आहे ना, मुलाकडून बापाला नाही जात, ती मिळवावीच लागते. बापाकडून मुलाकडे येत नाही, ती मुलालाच मिळवावी लागते. फार मोठ्या गोष्टी आहेत. तर अशा एका पैलवानाकडे मी आलेलो आहे आणि हा इतिहास तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला फार मोठी ऊर्जा मिळेल. 1963 साली जरी अन्याय झाला असला कुस्ती क्षेत्रामध्ये, त्या माणसाला महाराष्ट्र केसरीची गदा जरी मिळाली नसली, तरी पण समाजात आज पण वडिलांच्या नावानेच आमची ओळख आहे. वडिलांच्या नावानं संभाजी काळोखे म्हणलं, जुन्या काळात पैलवान म्हणलं की लगेच आदरानं नाव घेतलं जाते. मी मुलाखती घ्यायला जातो, माईकवर पण हे सांगतात. अजून आमच्याकडे लई पैलवान म्हणजे नाही का, प्रतिष्ठित लोकांची स्वागत करण्याची पद्धत आहे आमच्याकडे जास्त. किंवा हा प्रतिष्ठित आहे, हा राजकीय आहे, हा मोठा अधिकारी आहे, किंवा हा पैलवान आलाय, मग अजून पण आम्हाला पैलवान संभाजी काळोखे यांचं हार्दिक स्वागत म्हणतात. क्या बात आहे. आणि मग परत रिपीट होतं की तानाजी काळोखे. पण ठीक आहे, वडिलांच्याच नावाने आम्ही पुढे. ही फार मोठी गोष्ट आहे. तर आज यांनी जे दिलेला इतिहास आहे तो फार मोठ्या पद्धतीने सांगितलेला आहे. अशा महान पैलवानाजवळ मी आलो आणि त्यांनी जे कुस्तीचा इतिहास सांगितला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार. नमस्कार.